सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वसलेली महादेव कोळी आदिवासी जमात, एक शूर, ऐतिहासिक आणि निसर्गाशी नातं जपणारी परंपरा. त्यांचं जीवन खडतर, कष्टाचं, पण तरीही त्यांच्या संस्कृतीत आहे एक वेगळीच रंगत. नाच, लोकगीते आणि परंपरेचा अभिमान. सर्वांना मानाचा जय जोहार. मी मावळ मुलख्या म्हणजेच तुमचा रवी बोराडे. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत कुक्काडनेरातील माझ्याच देवळे गावी. सह्याद्रीतील पारंपरिक कलेचा ठेवा आज आपण अनुभवणार आहोत. आज आपण सह्याद्रीतील महादेव कोळी आदिवासी जमातीतील महिलांचे लेझिम नृत्य पाहणार आहोत. सह्याद्रीमध्ये गोफण तयार करून लेझिम खेळली जाते. त्याला गोफण लेझिम नृत्य प्रकार म्हणतात. या नृत्य प्रकारामध्ये एक उंच खांब आणि त्याला लावलेल्या रंगीत दोऱ्या सर्वांना आकर्षित करतात. महादेव कोळी स्त्री, सह्याद्रीची लेक, कणखरता तिच्या अंगी, पण मन मात्र सह्याद्रीतील थंड हवेसारखे मृदू. उन्हात राबणाऱ्या, पावसात भिजणाऱ्या, पण चेहऱ्यावर कायम समाधानाचे हास्य. नटण्याची फारशी हौस नाही त्यांना, पण केसात माळलेले पानफूल त्यांचा शृंगार आणि फडकीचं लेणं त्यांचा स्वाभिमान. आणि जेव्हा त्या लेझिमच्या तालावर नाचतात तेव्हा निसर्गही त्यांच्यासोबत झुलतो. हे बघा, एक ताल, एक लय आणि रंगीत दोऱ्यांचा हा अप्रतिम खेळ. जसं आपण लहानपणी छोट्या दोऱ्यांनी साधे गोफ तयार करायचो, तसेच इथे हे कलाकार मोठ्या खांबाभोवती रंगीत दोऱ्यांनी एक सुंदर गोफ विणत आहेत. ही फक्त लेझिम नाही, एक जिवंत परंपरा आहे. प्रत्येक पाऊल ठरलेलं, प्रत्येक हालचाल अचूक, आणि त्या सगळ्यातून तयार होतो हा डोळे खिळून ठेवणारा नजारा. हा फक्त एक गोफ नाही, ही आहे आपल्या मातीची कला, आपल्या लोकांची ओळख आणि आपल्या परंपरेची सुंदर जपणूक. आणि विशेष म्हणजे हा गोफ फक्त विणला जात नाही, नाचता नाचता तो पुन्हा अलगद सोडवला जातो. जसं तयार करणं सुंदर आहे, तसं ते उलगडणंही. आणखी एक खास गोष्ट म्हणजे पूर्वी हे नृत्य फक्त पुरुषांकडून सादर केलं जायचं, पण आज महिलांनी ही कला जोपासली आहे आणि ही परंपरा पुन्हा जिवंत केली आहे. तेव्हा खेळायचं पहिलं. आणि पण आता महिला आम्ही कार्य आली का खेळायचं. तेव्हा पण खेळायचं. आता आम्ही महिला खेळायला लागलोय. म्हणजे पहिला पुरुष करायचं हो, नृत्य, असं पण करायचं. मग आता तुम्ही लोक महिलांनी सहभाग घेतला ना, आता पुरुषांबरोबर महिला खेळू महिला लागल्या. सुद्धा खेळू लागल्या. पूर्वी लेझिम ही लोककला एखाद्या विशिष्ट प्रसंगी सादर केली जायची. पोळ्याला खेळायचो, होळीला होळीला खेळायचं, खेळायचो, लग्नाला लग्नाला खेळायचो, मांडवाला. मांडवाली खेळायचो, वरातीला खेळायचो. लेझिम आपली एक पारंपरिक कला, पण काळाच्या ओघात कुठेतरी हरवत चाललेली. जुनी पिढी अजूनही ही कला जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे, पण तरुण पिढी कुठेतरी डीजेच्या तालाकडे ओढली जात आहे. या जुन्या परंपरा कोणी निर्माण केल्या, कशा तयार झाल्या, हे कदाचित आपल्याला माहीत नसेल, पण एक गोष्ट नक्की आहे, या परंपरेत आपल्या मातीचा सुगंध आहे. आम्हाला जास्तच खंत वाटते. आतापर्यंत जर आम्ही केलं नाही का, आमची पोरं लेकरं पण असं लग्नाला डीजेवर नाचतात, हे करतात. तर आता लेझिमला पण नाचायला पाहिजे ना. ही आमची पारंपरिक पद्धत बुडत चालली. आता सगळी डीजे लावला का मग सगळे लोक असतात किंवा तरुण मंडळ असतात. तरुण मंडळ म्हणजे आमच्यामध्ये असं यायला पाहिजे. सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेली ही कला जगासमोर यावी, यासाठी एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न. पुन्हा भेटूया आपल्या आदिवासी जीवनशैलीचा एक नवा पैलू घेऊन. तोपर्यंत जय जोहार.